नमस्कार मित्रांनो, बळीराजा शेतपालन रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येईल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे। बळीराजा शेतपालन रस्ते योजना राज्यस्तरीय समितीची बैठक महसूलमंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले व तसेच वित्त नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय बनसोडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार दिलीप बनकर, आमदार सुमित वानखेडे, आमदार हेमंत पाटील, आमदार रमेश श्रीसागर, आमदार विठ्ठल लंके, आमदार उमेश यावलकर, आमदार समीर कुनावर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते। आमदार अभिमन्यू पवार, जमावबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्र निहाय समिती स्थापन केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा क्षेत्राचे आमदार राहतील व विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य सचिव प्रांत अधिकारी राहणार असून त्यांच्या समितीमध्ये महसूल, पोलीस, ग्रामविकास आदी विभागाचे अधिकारी असतील। तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अभ्यास गटाने याबाबत आराखडा तयार करावा असे महसूलमंत्री यांनी सांगितले आहे व तसेच शेतपालन रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपाययोजना करणार। ग्रामविकास मंत्री जयस्वाल गोरे म्हणाले की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भारत रस्त्याचे कामे दर्जेदार होत आहेत। बळीराजा शेतपालन रस्ते मोहिमेस गती देण्यासाठी शासनाने निर्मित केला असून गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे। या अनुषंगाने शेत व पालन रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील। शेतपालन रस्ते बनवताना प्रामुख्याने माती, मुरुम व खडी याचा वापर होत असल्याने त्या माध्यमातून तयार होणारे थर आणि त्यांची मजबूती याकडे लक्ष दिले जावे असे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले आहे। रोजगार मंत्री गोगावले म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या समन्वयाने महाराष्ट्रात राबविली जात आहे। यातूनच असंख्य कामे सुरू होत आहेत। बळीराजा शेतपालन रस्ते मोहिमेत देखील चांगली कामे करण्यात येत आहेत। शेत व पालन रस्ते नोंद करण्याच्या प्राधान्य देतात। रस्ते नोंद नकाशे ग्रामपंचायत स्तरावर प्रदर्शित करणे यांच्यासह मंजूर केलेले रस्ते खुले करण्याचे नियोजन